मित्रों, विद्यापीठ परीक्षा प्रारूपानुसार आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असा भारताच्या भूगोलाचा हा दुसरा प्रश्नसंच. मी डॉक्टर एम एन सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले आणि आपण या भागात पाहत आहोत भारताच्या भूगोलाचा दुसरा प्रश्नसंच. मित्रों, अशाच प्रकारचे परीक्षांना उपयुक्त असणारे प्रश्नसंच पाहण्यासाठी आणि भौगोलिक माहितीपर व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा आणि सोबत असणारे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपणास मिळत जातील. प्रश्न क्रमांक 1. भारताला खालीलपैकी किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? पर्याय अ 7,517 किलोमीटर, पर्याय ब 5,717 किलोमीटर, पर्याय क 7,115 किलोमीटर, पर्याय ड 5,115 किलोमीटर आणि योग्य उत्तर आहे 7,517 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 2. भारतीय द्वीपकल्प खालीलपैकी कोणत्या दिशेने निमुळते होत जाते? पर्याय अ उत्तर, पर्याय ब दक्षिण, पर्याय क पूर्व, पर्याय ड पश्चिम आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब दक्षिण. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या घटकामुळे हिंदी महासागराचे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर अशा 2 जलविभागात विभाजन झाले आहे? पर्याय अ हिमालयी पर्वतरांगा, पर्याय ब कच्छचे रण, पर्याय क भारतीय द्वीपकल्प, पर्याय ड उत्तर भारतीय मैदान आणि योग्य उत्तर आहे पर्याय क भारतीय द्वीपकल्प. प्रश्न क्रमांक 4. भारताचे स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? पर्याय अ उत्तर गोलार्ध, पर्याय ब दक्षिण गोलार्ध, पर्याय क पश्चिम गोलार्ध, पर्याय ड जल गोलार्ध आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ उत्तर गोलार्ध. प्रश्न क्रमांक 5. भारताचा उत्तर व दक्षिण विस्तार किती किलोमीटर लांबीचा आहे? पर्याय अ 3,214 किलोमीटर, पर्याय ब 2,933 किलोमीटर, पर्याय क 7,516 किलोमीटर, पर्याय ड 15,200 किलोमीटर आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ 3,214 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 6. भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर लांबीचा आहे? पर्याय अ 3,214 किलोमीटर, पर्याय ब 2,933 किलोमीटर, पर्याय क 7,516 किलोमीटर, पर्याय ड 15,200 किलोमीटर आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब 2,933 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते राज्य भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे? पर्याय अ महाराष्ट्र, पर्याय ब गुजरात, पर्याय क राजस्थान, पर्याय ड गोवा आणि योग्य उत्तर आहे पर्याय क राजस्थान. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे? पर्याय अ गोवा, पर्याय ब झारखंड, पर्याय क उत्तराखंड, पर्याय ड मणिपूर आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ गोवा. प्रश्न क्रमांक 9. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असणाऱ्या सीमारेषेस खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? पर्याय अ डुरांड लाईन, पर्याय ब रेड क्लिफ लाईन, पर्याय क मॅकमोहन लाईन, पर्याय ड यापैकी नाही आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब रेड क्लिफ लाईन. प्रश्न क्रमांक 10. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानच्या सीमारेषेस खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? पर्याय अ डुरांड लाईन, पर्याय ब रेड क्लिफ लाईन, पर्याय क मॅकमोहन लाईन, पर्याय ड यापैकी नाही आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ डुरांड लाईन. प्रश्न क्रमांक 11. भारत आणि चीन यांच्या दरम्यान असणाऱ्या सीमारेषेस खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? पर्याय अ डुरांड लाईन, पर्याय ब रेड क्लिफ लाईन, पर्याय क मॅकमोहन लाईन, पर्याय ड यापैकी नाही आणि योग्य उत्तर आहे पर्याय क मॅकमोहन लाईन. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या उत्तरेकडील बाजूस खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमा लागून आहेत? पर्याय अ चीन, पर्याय ब भूतान, पर्याय क नेपाळ, पर्याय ड वरील सर्व
आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान असणाऱ्या सामुद्रधुनीस खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय अ पाल्कची सामुद्रधुनी, पर्याय ब मलाक्का सामुद्रधुनी, पर्याय क सुंदा सामुद्रधुनी, पर्याय ड मोझांबिक सामुद्रधुनी आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ पाल्कची सामुद्रधुनी. प्रश्न क्रमांक 14. भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती अंश आहे? पर्याय अ 30 अंश, पर्याय ब 35 अंश, पर्याय क 45 अंश, पर्याय ड 90 अंश आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ 30 अंश. प्रश्न क्रमांक 15. स्थानिक वेळेनुसार भारताचा पूर्वेकडील भाग पश्चिमेकडील भागापेक्षा खालीलपैकी किती वेळाने पुढे असेल? पर्याय अ 1 तास, पर्याय ब 2 तास, पर्याय क 4 तास, पर्याय ड अर्धा तास आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब 2 तास. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या मुख्य कारणामुळे कोणत्याही देशात स्थानिक वेळेऐवजी प्रमाण वेळ वापरली जाते? पर्याय अ स्थानिक वेळेत असणाऱ्या बदलामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी, पर्याय ब रेल्वे व विमान वाहतूक सुरळीत होण्यासाठी, पर्याय क देशभरातील वेळ व घड्याळ एकत्रित चालण्यासाठी, पर्याय ड वरील सर्व आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 17. भारताची प्रमाण वेळ खालीलपैकी कोणत्या रेखांशावरून ठरवण्यात आले आहे? पर्याय अ 82 अंश 30 मिनिटे पूर्व, पर्याय ब 82 अंश 30 मिनिटे पश्चिम, पर्याय क 23 अंश 30 मिनिटे उत्तर, पर्याय ड 37 अंश 6 मिनिटे पूर्व आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ 82 अंश 30 मिनिटे पूर्व. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या शहराची स्थानिक वेळ ही भारताची प्रमाण वेळ मानली जाते? पर्याय अ अलाहाबाद किंवा मिर्झापूर, पर्याय ब दिल्ली, पर्याय क मुंबई, पर्याय ड कोलकाता आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ अलाहाबाद किंवा मिर्झापूर. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या मुख्य कारणामुळे भारताच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील दिवस आणि रात्र यांच्या कालावधीमध्ये तफावत निर्माण होते? पर्याय अ अक्षवृत्तीय विस्तार, पर्याय ब रेखावृत्तीय विस्तार, पर्याय क उत्तर गोलार्धातील स्थान, पर्याय ड समुद्र सानिध्य आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ अक्षवृत्तीय विस्तार. प्रश्न क्रमांक 20. कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा भारताचा भाग खालीलपैकी कोणत्या कटिबंधीय झोनमध्ये येतो? पर्याय अ समशीतोष्ण कटिबंध, पर्याय ब उष्ण कटिबंध, पर्याय क शीत कटिबंध, पर्याय ड ध्रुवीय प्रदेश आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब उष्ण कटिबंध. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे परीक्षांना उपयुक्त असणारे आणि माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा. भूगोलाच्या इतर पेपरचे देखील प्रश्नसंच या चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ते देखील तुम्ही जरूर पाहावेत. भारताच्या भूगोलाचे असे अनेक प्रश्नसंच या YouTube चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचा नक्कीच आपण फायदा घ्यावा.